नटसम्राट नाटकातील चोरीचा आळ घेतल्या प्रसंगी आणि तो आळ घेतल्याचं ज्या वेळेला अप्पासाहेबांच्या लक्षामध्ये येतं त्यावेळेला अप्पासाहेबांच्या अभिनयाचा भाग म्हणून त्यांचं कंपन पावणं, शरीरातील कंप, स्वरभेद आणि वैवरण्य या सगळ्याच्या सहाय्याने अंगिक, वाचिक, आहार्य, सात्विक अभिनयाच्या सहाय्याने जे आपल्याला समजतं ते म्हणजे काय? अनुभाव. म्हणजे स्थायी भावाच्या निर्मितीचा जो परिणाम तिथे साधला गेलेला आहे तो परिणाम म्हणजे अनुभाव. पात्राची जी कृती आणि अभिनय आहे तो अभिनय म्हणजेच अनुभाव होय. आता विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव याचं सलग एक उदाहरण म्हणून आपण लक्षात घेऊया. नटसम्राट या नाटकाचंच त्यातील शोक हा स्थायी भाव आहे. मूळ भाव कुठला, स्थिर भाव कुठला? माणसाच्या मनोवृत्तीशी, चित्तवृत्तीशी, लौकिक वृत्तीशी संवादी असलेला भाव शोक हा स्थायी भाव. आलंबन विभाव कोण या नाटकातले? तर अप्पासाहेब आणि कावेरी म्हणजेच सरकार हे या शोकाचे आलंबन विभाव. या नाटकातील घरे, फुटपाथ, नाट्यगृह हे जे आहेत हे स्थलावकाश म्हणजे शोक या स्थायी भावाचे उद्दीपन विभाव. आणि अप्पांचा सरकारशी सतत साधत असलेला जो संवाद आहे त्यातील स्वरभेद असेल, त्यातील कंप असेल, त्यातील अश्रू असतील, हा जो सात्विक अभिनय आहे तो शोक या स्थायी भावाचा अनुभाव होय. अशा प्रकारे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगातूनच रसनिष्पत्ती होते. अमूर्त असा जो स्थायी भाव आहे त्याचं प्रगटीकरण केल्यानंतर ते पात्र विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव याच्या सहाय्याने नाटकातील स्थायी भावाशी अनुरूप होतो, त्याची योग्य अशी सांगड साधतो, त्याच्याशी जुळणी करून घेतो आणि त्या जुळणीतून त्याने जो सात्विक अभिनय साकार केलेला असतो तो थेट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आणि रसिकास रस निष्पत्ती होते. हे भरत मुनींचं रससूत्र. अर्थात नाटककार काय करतो, पात्र काय करतो तर कृत्रिम अशा स्थायी भावांची म्हणजे शोक, क्रोध अशा कृत्रिम स्थायी भावाची निवड करतो. आता खरं तर हे अमूर्त आहेत नाट्यगत असलेले स्थायी भाव. मग हे अमूर्त असे जे स्थायी भाव आहेत त्यांना विभाव अर्थात विशिष्ट कारण, हेतू यांच्या सहाय्याने, अनुभाव म्हणजे अभिनयाच्या सहाय्याने आणि व्यभिचारी भाव म्हणजे संचारी भावांच्या सहाय्याने नट आपल्या पोषक अशा सात्विक अशा अभिनयातून जे एक वातावरण तयार करतो त्या वातावरणामुळे प्रेक्षकाच्या मनामध्ये विशिष्ट भाव जागरूक होतात. ज्यावेळी जो भाव जागरूक होतो तो अनुभव त्या रसिक प्रेक्षकास मिळतो व त्या विशिष्ट अनुभवाचा आस्वाद त्या वेळी घेतला जातो. हीच रसास्वाद प्रक्रिया होय. थोडक्यात भरत मुनींच्या रससूत्रामध्ये स्थायी भावांना अनन्यसाधारण महत्व आहे. या स्थायी भावांचं विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या सहाय्याने रसामध्ये रूपांतर होतं. साधारणीकरणाच्या प्रक्रियेमुळे हे रूपांतर होतं. नाटकामध्ये विशिष्ट चित्तवृत्ती नट आपल्या अभिनयाच्या सात्विक अभिनयाच्या सहाय्याने साकारतो आणि प्रेम, भीती, क्रोध या ज्या लौकिक भावना आहेत त्या नाटकामध्ये उतरवत असताना पात्र नट विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या सहाय्याने आपल्या सात्विक अभिनयातून प्रदर्शित करत असतो. याच्या एकत्रित सांगडीमधून किंवा एकत्रित सहयोगाने विशिष्ट अशा भावाची नाट्यगत जी प्रचिती येते, रसिकास जो आनंद मिळतो त्या आनंद मिळण्याच्या प्रक्रियेला रस निष्पत्ती प्रक्रिया असे संबोधता येते, असे संबोधले जाते.
थोडक्यात आपण या काही स्लाइड्स मधून अगदी महत्वपूर्ण असलेलं भरत मुनींचं रससूत्र हे याची जी संकल्पना आहे, हा जो सिद्धांत आहे तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरत मुनींचे रससूत्र म्हणजे विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती, अर्थात विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भावाच्या सहयोगाने संयोगाने रसनिष्पत्ती होते. ही रसनिष्पत्ती होण्यासाठी ज्या भावविवेचनाची गरज आहे ती म्हणजे स्थायी भाव, जे आपल्या स्थिर प्रवृत्तीशी, स्थिर आणि शाश्वत भावनांशीच मिळत्या जुळत्या असतात, अर्थात रती, हास, भय, शोक, क्रोध इत्यादी. त्यानंतर सात्विक भाव, ज्याला अष्टसात्विक भाव असंही संबोधलं जातं, म्हणजे स्वेद, स्तंभ, कंप, रोमांच, स्वरभेद, वैवरण्य, अश्रू, प्रलय इत्यादी. आणि व्यभिचारी भाव जे 33 प्रकारचे आहेत, पैकी 3 ज्ञानात्मक अवस्था, 14 शारीरिक अवस्था आणि 16 भावनात्मक विकार. स्थायी भावाच्या अनुषंगाने हे व्यभिचारी भाव ये जा करत असल्यामुळे यांना संचारी भाव असेही संबोधले जाते. यांच्या संयोगातूनच रसनिष्पत्ती होते, म्हणजे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसनिष्पत्ती होते. विभावाचे 2 प्रकार आपण पाहिले, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. आलंबन विभाव म्हणजे पात्रातील परस्पर संबंध जे आहेत ते. उद्दीपन विभाव म्हणजे पात्रांनी साकारलेला अभिनय ज्या स्थलावकाशामध्ये, ज्या ठिकाणी साकारला जातो ते म्हणजे उद्दीपन विभाव. आणि अनुभव म्हणजे लौकिक व्यवहारातली जी कार्य असतात ती नाट्यगत ज्या वेळेला आपण कृती अभिनयातून नट दाखवत असतो त्याला अनुभव असे संबोधले जाते. आणि या तिन्हींच्या एकत्रीकरणातून, या तिन्हींच्या संयोगातून म्हणजेच विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसिक प्रेक्षकास जो रस त्या ठिकाणी जाणवतो, आढळतो, अनुभवता येतो, त्यातूनच रसनिष्पत्ती घडत असते. असे हे भरत मुनींचे रससूत्र आपण अभ्यासले. धन्यवाद.